कुणाला कशाची भीती? तुम्हालाही स्वतःला मूर्ख ठरण्यापासून वाचवायचे आहे का? कुणाशी भांडायचे नाही आहे का? किंवा या 4 गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त आहात का? मूर्खपणा, पाप, भांडणं, भीती. फक्त 4 सवयी. आज आपण पाहूयात अशा फक्त 4 सवयी कोणत्या आहेत की ज्या तुम्हाला शांत, सुरक्षित आणि ज्ञानी बनवतील. डिकोडिंग संस्कृत विजडम या सिरीजमधले 31वे सुभाषित आज आपण पाहत आहोत. पठतो नास्ति मूर्खत्वम, जपतो नास्ति पातकम, मौनिनः कलहो नास्ति, न भयम च अस्ति जाग्रतः. या सुभाषिताचा अर्थ अगदी सोपा आहे. पठतो नास्ति मूर्खत्वम. पठतो जो शिकत राहतो, जो वाचत राहतो, त्याला कधीही मूर्खपणाचा धोका नसतो. सतत वाचणारा व्यक्ती कधीही मूर्ख ठरत नाही. जपतो नास्ति पातकम म्हणजे जो सतत नाम जप करतो त्याला पाप लागण्याचा धोका नसतो. नामाचा जप करणे हा पापापासून वाचण्याचा अत्यंत सोपा मार्ग सांगितलेला आहे. मौनिनः कलहो नास्ति म्हणजे मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. आणि न भयम च अस्ति जाग्रतः म्हणजे जो नेहमी दक्ष राहतो, जागरूक राहतो, त्याला कशापासूनही भीती नसते. या ठिकाणी सांगितलेली पहिली सवय म्हणजे पठतः. पठतः म्हणजे वाचणे. जो मनुष्य सतत वाचतो, चांगल्या पुस्तकांचे वाचन करतो, त्याला मूर्खत्व कधीही येत नाही. वाचन हेच ज्ञान मिळवण्याचे सगळ्यात सोपे द्वार आहे. दुसरी सवय म्हणजे जपतः, जप करणे. जो मनुष्य जप करतो त्याला पातक म्हणजे पाप लागत नाही. जपामुळे मन शुद्ध होते आणि नकारात्मकता दूर होते असे सांगितले आहे. तिसरी सवय म्हणजे मौनिनः, मौन बाळगणे. जी व्यक्ती योग्य ठिकाणी मौन बाळगते त्याचा कलह कधीही होत नाही. तिथे कधीही कलह होत नाही, भांडणे होत नाहीत. आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर केला जातो. आणि चौथी सर्वात महत्त्वाची सवय सांगितलेली आहे ती म्हणजे जाग्रतः, जागृत असणे. जी व्यक्ती सतत जागरूक असते, जागृत असते, तिला कशाचेही भय नसते. ही जागरूकता प्रसंगावधान तुम्हाला प्रत्येक संकटासाठी तयार ठेवते. तुमच्याकडे मूर्खपणा, पातक, कलह आणि भीतीवर मात करण्यासाठी ही 4 सोपी शस्त्रे या ठिकाणी सांगितलेली आहेत. तुम्ही देखील आजपासून यातली कोणती एक सवय लगेच सुरू करणार आहात? वाचन, जप, मौन की जागृती? कमेंटमध्ये मला नक्की सांगा.